एप्रिल 2026 पासून नवीन ट्रान्झॅक्शन लिमिट हे लागू होणार आहे। म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून नवीन वित्त वर्ष चालू होते आणि या नवीन वित्त वर्षामध्ये नवीन ट्रान्झॅक्शन लिमिट हे लागू होणार आहे। आणि जर ह्या नवीन ट्रान्झॅक्शन लिमिटचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून जवळजवळ 84% पर्यंत तुम्हाला पेनल्टी लागू शकते किंवा कोणतीही कारवाई होऊ शकते। तर नेमकं ट्रान्झॅक्शन लिमिट म्हणजे काय, तर तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर या सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही वित्त वर्षामध्ये म्हणजेच एका वित्त वर्षामध्ये किती पैसे कॅश डिपॉझिट करू शकता किंवा किती कॅश विथड्रॉल करू शकता किंवा करंट अकाउंट मध्ये किती कॅश डिपॉझिट करू शकता किंवा किती कॅश विथड्रॉल करू शकता, तुमचं डीडी वरती काय लिमिट असणार आहे किंवा एफडी वरती काय लिमिट असणार आहे, हे 1 एप्रिल 2026 पासून पूर्णपणे चेंज होणार आहे। आणि हे लिमिट नेमकं काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। 1 एप्रिल 2026 पासून नवीन वित्त वर्ष चालू होत आहे आणि या वित्त वर्षामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट हे पूर्णपणे चेंज होणार आहे। नेमकं ट्रान्झॅक्शन लिमिट हे काय आहे ते पाहूयात। सर्वात पहिलं पाहूयात ते म्हणजे डिपॉझिट। एका वर्षामध्ये तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे डिपॉझिट करू शकता किंवा किती पैसे विथड्रॉल करू शकता। तर पहिलं आहे एका वर्षामध्ये आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे डिपॉझिट करू शकतो। आता हे दोन प्रकारच्या अकाउंट होल्डर साठी वेगवेगळे आहेत। ज्याच्याकडे पॅन नंबर आहे आणि ज्याच्याकडे पॅन नंबर नाही अशा दोन्ही प्रकारच्या अकाउंट होल्डर साठी हे लिमिट वेगवेगळं आहे। ज्याच्याकडे पॅन नंबर आहे त्याच्याकडे हे लिमिट 10 लाख रुपयांचं आहे। म्हणजे तुम्ही एका वित्त वर्षामध्ये 10 लाख रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट करू शकता। आणि दुसरं लिमिट आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे पॅन नंबर नाही, फक्त आधारच्या बेसिसवरती त्यांनी त्यांचा अकाउंट चालू ठेवला आहे, अशा बँक होल्डरसाठी हे लिमिट हे 5 लाख रुपये आहे। आता हे तसं पाहिलं तर सेव्हिंग अकाउंट मध्ये 10 लाखाचं लिमिट आहे विथ पॅन नंबर सहित, ते रेग्युलरच आहे। म्हणजे मागच्या वर्षीही तेच होतं, परंतु हे 5 लाखाचे लिमिट आहे ते पूर्णपणे नवीन आहे। त्यामुळे या वित्त वर्षातील नवीन बदल म्हणजे विदाउट पॅन कार्ड तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट करू शकता आणि त्याचे लिमिट आहे ते म्हणजे 5 लाख रुपये। आता जर तुम्ही यापेक्षा हे लिमिट जर क्रॉस केले, यापेक्षा जास्त पैसे म्हणजेच कॅश जर डिपॉझिट केली तर तुमचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन बँक हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवते आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमची चौकशी करते। परंतु तुम्ही जर यापेक्षा 10 लाखापेक्षा जास्त कॅश डिपॉझिट केली असेल आणि तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून विचारपूस करण्यात आली, एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलं की नेमका याचा सोर्स काय आहे, तर जर तुम्हाला योग्य पद्धतीने तो सोर्स एक्सप्लेन करता आला किंवा तुमचा योग्य पद्धतीचा सोर्स असेल तर तुमची एक्सप्लेन्ड कॅश डिपॉझिट यामध्ये तुमची केस जाते आणि तुम्हाला लिमिट जरी क्रॉस केलं असेल तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागत नाही। परंतु जर तुम्हाला हे कॅश डिपॉझिट क्रॉस केलेलं लिमिट असेल तर जर तुम्हाला एक्सप्लेन करता आले नाही तर तुमची अनएक्सप्लेन्ड कॅश डिपॉझिट मध्ये केस जाते आणि तुम्हाला पेनल्टी लागते, तेही 84% पर्यंत म्हणजे 84% पर्यंत तुम्हाला पेनल्टी ही लागणार आहे। तर हे झालं सेव्हिंग अकाउंट साठी कॅश डिपॉझिटचं विथ आधार आणि विथ पॅन आणि विदाउट पॅन मध्ये काय लिमिट असतं ते। त्यानंतर आपण पाहूयात करंट अकाउंट साठी। आता करंट अकाउंट मध्ये लिमिट इन्क्रीज केले आहे। एक मात्र करंट अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉलचे लिमिट आहे ते सेमच आहे। करंट अकाउंटचं विथड्रॉल आणि डिपॉझिटचं लिमिट हे सेमच आहे। दोन्हीसाठी पण 50-50 लाखांचं लिमिट आहे। 50 लाख कॅश डिपॉझिट करू शकता एका फायनान्शियल इयर मध्ये म्हणजे एका वित्त वर्षामध्ये आणि 50 लाख कॅश ही विथड्रॉल करू शकता एका वित्त
एका वित्त वर्षामध्ये हे लिमिट तुम्ही क्रॉस केले तर मात्र तुम्हाला पेनल्टी लागू शकते. याला रूल ऑफ ॲग्रिगेशन सुद्धा म्हटलं जातं. रूल ऑफ ॲग्रिगेशन म्हणजे नेमकं काय असतं की जेवढे बँक अकाउंट आहेत, आपले जेवढे बँक अकाउंट आहेत या सर्वांना टोटल केलं जातं आणि मग समजा तुमचे 2 बँक अकाउंट आहेत, यामध्ये किती कॅश तुम्ही विड्रॉल केली आहे की किती कॅश डिपॉझिट केली आहे हे एकत्र करून म्हणजेच ॲड करून बघितलं जातं. त्याला रूल ऑफ ॲग्रिगेशन असं म्हटलं जातं. आता कॅश विड्रॉल करण्याचं लिमिट 50 लाखांचं आहे. ते जर तुम्ही कॅश क्रॉस केलं तर तुम्हाला 100% पेनल्टी ही लागू शकते. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे आता आपण सेव्हिंग अकाउंटचं आणि करंट अकाउंटचं लिमिट विड्रॉल डिपॉझिटचं बघितलं आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कॅशमध्ये पेमेंट आपण करणार आहात तर बँक ड्राफ्ट अँड डिमांड ड्राफ्ट म्हणजे बँकमध्ये डीडी बनवतात. बघा, कॅश विड्रॉल आणि डिपॉझिट करत असाल तर डीडी बनवला जातो बँकमध्ये. आपल्याजवळ पॅन नंबर आहे तर 10 लाख लिमिट आहे आणि जर आपल्याजवळ पॅन नंबर नसेल तर या डीडीचं लिमिट हे 5 लाख रुपये आहे. तर डीडीचं लिमिट सुद्धा तुम्हाला कळलं असेल. विथ पॅन 10 लाख रुपये, विदाउट पॅन आहे ते 5 लाख रुपये. त्यानंतर फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडीचं लिमिट नेमकं काय आहे हे पाहूयात. मी मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता फक्त मागच्या वीकमध्येच फक्त सेव्हिंग अकाउंट संदर्भात, परंतु त्याखाली बरेच कमेंटद्वारे प्रश्न आले होते की एफडीचं लिमिट या वित्त वर्षामध्ये किती असणार आहे. तर तेच आता आपण पाहूयात. एफडीचं लिमिट म्हणजेच फिक्स डिपॉझिटचं लिमिट असणार आहे. पहिले तर आपण जनरल पैसे बँकमध्ये डिपॉझिट करत असाल, त्याची एफडी करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही. परंतु जर तुमचं त्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं अजन्युअल पैसे असतील तर तुम्हाला 10 लाखांचं लिमिट दिलेलं आहे. 10 लाखांपेक्षा जास्त तुमची एफडी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकतं आणि तुम्हाला पेनल्टी ही लागू शकते. एफडीची एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे तुम्ही एफडीचं वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळं लिमिट असतं. हा एक बँक होल्डरला फायदा आहे आणि एक बँक होल्डर कितीही बँकेमध्ये एफडी करू शकतो. म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये आता एफडी केली, समजा तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये एफडी केली तर तुम्ही दुसरं ॲक्सिस बँक असेल किंवा HDFC बँक आहे त्यामध्ये सुद्धा तुमची 10 लाखाची एफडी करू शकता. म्हणजे तुम्ही एका बँकेत जर 10 लाखाची एफडी केली तर दुसऱ्या बँकेत सुद्धा 10 लाखाची एफडी करू शकता. म्हणजे तुम्हाला एकाच बँकेसाठी 10 लाखाचं लिमिट आहे. तुम्ही कितीही एफड्या दुसऱ्या वेगवेगळ्या बँकेत हे करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा सोर्स व्यवस्थित असेल तर तुम्ही एका बँकेत 10 लाखापेक्षा जास्तची सुद्धा एफडी करू शकता. जेणेकरून जर तुम्हाला सोर्स एक्सप्लेन करता आला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी ही लागणार नाही. तर अतिशय महत्त्वाचा ही बँक ट्रान्झॅक्शन आहे जे की 1 एप्रिल 2026 पासून सर्व बँक होल्डर यांना लागू होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे सेव्हिंग अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल विथ आणि विदाउट पॅन कार्डचं किती असू शकतं. त्यानंतर ते जर क्रॉस केलं तर काय होऊ शकतं. क्रॉस करूनही जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर डीडीवरचं लिमिट सुद्धा पाहिलेलं आहे आणि एफडीवरचं लिमिट सुद्धा पाहिलेलं आहे. यानंतर तुमचं यावरती काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टवरती किंवा कोणत्याही फायनान्शियल, इन्शुरन्स रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटच्या अपडेट संदर्भात कोणती माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ त्या संदर्भात बनवला जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.